पार्श्वभूमीवर ठाणे स्टेशनमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। काल मुंब्रा स्थानकात झालेल्या अपघातानंतर मनसे आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळेच आज ठाणे स्थानकावर मनसेचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे स्थानकामध्ये पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येत आहे। आपण पाहताय पोलीस जे आहेत ते जीआरपी पोलीस हे सध्या ठाणे स्थानकाच्या एंट्री पॉइंट म्हणजे ज्या ठिकाणावरून हा मोर्चा आतमध्ये येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळ्या पोलिसांना सगळ्या फौजदारांना त्यांच्या जागा निश्चित करून देत आहेत। केवळ पोलीस अधिकारीच नाही आहेत, पोलीसच नाहीत, यांच्यासोबत काही कमांडोज देखील मागवण्यात आलेले आहेत, गार्ड्स देखील मागवण्यात आलेले आहेत। याचबरोबर SRPFची तुकडी देखील मागवण्यात आलेली आहे अशी माहिती सध्या मिळते आहे आणि संपूर्ण ठाणे स्टेशन जे आहे त्या प्रत्येक एंट्री पॉइंटवर सध्या पोलिसांचा बंदोबस्त असेल आणि मनसेचा मोर्चा जो आहे तो गावदेवीपासून ते या ठाणे स्थानकापर्यंत असणार आहे। त्यामुळे या ठाणे स्थानकामध्ये मनसैनिक घुसू नयेत आणि रेल्वे सेवा जी आहे त्या रेल्वे सेवेला अडथळा आणू नयेत याचा प्रयत्न हे पोलीस आणि आरपीएफ करणार आहेत। त्यासाठीच ठाणे स्थानकामध्ये आज चहू बाजूने पोलिसांचा आणि जीआरपीचा त्याचबरोबर आरपीएफचा देखील बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरामन विजयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। आणि